रक्षा जैकेट को भुलाने के लिए लाल टॉगल को खींचे। यदि ये ना भूले तो ट्यूब में फूंक मारे। रक्षा जैकेट में लगी बत्ती। नमस्कार सर्वांना, स्वप्नील सर आमच्या आता टीममधून आहेत जे डायरेक्ट दुबईला आलेले आहेत। आता आम्ही दुबईच्या एअरपोर्टवरती आहोत। प्लीज तुमचं काय मत आहे? दोघं कपल तुम्ही आलेला आहात, प्लीज बोलत बोलतच बोलायचं आहे, तुम्ही चालत चालतच बोलायचं आहे। काय वाटतंय सर? छान वाटलं। आम्ही स्वप्नील पाटील प्रयत्न बोलतोय। आमचा कापड व्यवसाय आहे, साईड बिझनेस म्हणून, आणि आम्ही वेलपे जॉईन केलं आहे। आम्ही दोघं पण दुबईविल आहे आणि वेलपे कंपनीचं विक्रांत सरांचं आणि त्या मॅनेजरचं आणि मनापासून आभार। छान वेलकम। यस, ओके, थँक्यू। आम्ही 3-4 दिवस खूप एन्जॉय केला दुबईमध्ये। खूप काही आहे बघण्यासारखं आहे, पण इथून पुढची अजून फॉरेन ट्रिप जर आपल्याला करायची असेल तर भरपूर सारा बिझनेस आणला पाहिजे। वेलपे कंपनी ज्यावेळी मोठी होणार त्यावेळी मला तर वाटते 3 महिन्यातनं एकदा आपण फॉरेनला येऊ शकतोय आणि खूप मोठा एन्जॉय केलेला आहे। थँक्यू। नमस्कार, मी आहे आत्ता दुबईच्या एअरपोर्टवर। मी आता सध्या जे दिसणारं चित्र बघताय तुम्ही, हे पूर्ण दुबईचं एअरपोर्ट आहे। बरेचसे फॉरेनर लोक पण इथं आलेले आहेत। माझी टीम पण इथं आहे। आम्ही आत्ता निघालो आहे। माझ्यासोबत कोळी साहेब पण आहेत। आणि जर बघितलं तर हे इकडं आपण या बाजूला बघू शकतो आहे की डायरेक्ट एअर इंडियाचं जेट पण लागलेलं आहे। तर ही संधी जी मिळाली त्याच्या पाठीमागचं कारण आहे वेलपे कंपनीचे फाउंडर विक्रांतजी संगपाळ सर, ज्यांच्यामुळे ही आम्हाला संधी मिळाली। थँक्यू विक्रांत सर, कारण आजच जर बघितलं तर 100% बऱ्याच लोकांना एक बेस्ट अपॉर्च्युनिटी, एक बेस्ट प्लॅटफॉर्म पाहिजे असतो, तो आमच्या वेलपेच्या माध्यमातून मिळालेला आहे। आपण बघतोय राहुल सर आमच्या कंपनीचे टॉप लीडर्स आहेत, कर्नाटकमधून एकनाथ सर आहेत। खूप साऱ्या लोकांच्या सोबत आम्ही आज बघतोय, तर 100% तुम्ही पण एक बेस्ट एन्जॉयमेंट, बेस्ट ट्रिपसाठी इथं येऊ शकता। थँक्यू। नमस्कार, मी वेलकम डिस्ट्रीब्युटर लक्ष्मण खोल। मी 9 तारखेला आपला महाराष्ट्रातून दुबई कंट्रीमध्ये प्रवेश केला। 10, 11, 12, 13, 14 तारखेपर्यंत आम्ही दुबई कंट्रीमध्ये फिरलो। दुबईमध्ये जाऊन डेझर्ट सफारी अशा भरपूर पर्यटन स्थळं आम्ही भेट देऊन आम्ही भरपूर तिथं एन्जॉयमेंट केली की दुबई कंट्री कशी आहे ती आम्हाला पाहायला मिळाली। सर्वांनी आम्ही कपलनं आम्ही दोघं नवरा बायको काम करत आहे त्यामध्ये। आम्ही दोघं कपल गेलो होतो। सर्वांनी आम्ही सर्व तिथला आनंद घेतला। आता आम्ही तिथून पुढं असंच वेलपेचं काम करून पुढच्या अनेक फॉरेनर टूर्स आहेत, हे आम्ही मी अचीव्ह झालेलो आहे। तर तुम्हाला मी आपल्या वेलपे कंपनीमध्ये येण्यासाठी भरपूर संधी आहे। ते सर्वांनी वेलपेमध्ये यावं, बिझनेस करावा आणि आपला फायदा करून घ्यावा, हीच माझी शुभेच्छा। जय हिंद, जय वेलपे। करेक्ट। नमस्कार, मी माणिक कोळी। बघायला गेलं तर मी आज दुबई एअरपोर्टवरती आहे आणि तिथं जर सांगायचं म्हटलं तर मी अतिसामान्य व्यक्ती जर आपण दुबईला येत असेल तर माझा क्लिअर कट मेसेज आहे की जॉबलेस लोक आहेत किंवा ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट असेल, ग्रॅज्युएट असेल, तर त्यांना वेलफे हा एकदम बेस्ट पर्याय आहे। कारण तर वेलफे जॉबलेस लोकांना जॉब देण्याचं काम करत आहे। धन्यवाद। मोठं ना। नमस्कार, मिसेस सुनीता सचिन सुतार। मी वेलपेच्या माध्यमातून माझी सेकंड फॉरेनची ट्रिप आहे। पहिली मी थायलंडची गेली होती, तर आता ही दुसरी माझी दुबईची ट्रिप आहे। त्याचप्रमाणे माझ्या डोमेस्टिकच्या 3 ते 4 ट्रिप झालेल्या आहेत। सर्वसामान्य गृहिणींना आपल्या घरातून बाहेर पडून कोणतेही ट्रिप करता येत नाही किंवा प्रवासासाठी कुठेही बाहेर जाता येत नाही, पण वेलपेच्या माध्यमातून तुम्हाला इथे एक बेस्ट ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटी दिलेली
आहे. तिथे तुम्ही येऊन स्वतःचं करिअर करू शकता, घरी बसून करू शकता, ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करू शकता. मग सर्व भगिनींना मी एवढं सांगेन की मी एक हाऊसवाईफ असून करू शकते, तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. थँक्यू. नमस्कार, मी माणिक कोळी. बघायला गेले तर एकदम दीपाली खोत, वेलफेअर डिस्ट्रीब्युटर. आज मी दुबई येथे एअरपोर्टवर उभा आहे. गेले 5 दिवसापूर्वी आम्ही इथूनच दुबई कंट्रीमध्ये वेलफेअरचे टूर केले होते, एक 60 लोकांची. एकदम बेस्ट ऑफ बेस्ट वेलफेअर मॅनेजमेंट केलं. डिनर, ब्रेकफास्ट एकदम VIP लोकांसारखं आमची सर्व व्यवस्था झाली. आणि स्वप्नातही वाटली नाही अशी कंट्री आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाली, की फक्त वेलफेअरमुळे शक्य झाली. आता आम्ही हे दुबई आत्ता ही आम्ही दुबईला दोघे मिळून कपल मिळून आलो आहे ट्रिपला. दोघांनी खूप एन्जॉय केला, खूप धमाल केली. पूर्ण कंट्री आम्ही फिरून बघितली. हे फक्त शक्य झालं फक्त वेलफेअरमुळं. थँक्यू वेलफेअर, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವಿಕ್ರಾಂತ್ ಸರ್. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ವೆಲ್ಫೇರ್. ವಾವ್. ಹಾಯ್, ಎಲ್ಲ ನನ್ನ ಕರ್ನಾಟಕದ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾನು ಸಚಿನ್ ಸುತಾರ್ ಸರ್ ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾನು ದುಬೈಗೆ ಬಂದೀನಿ. ದುಬೈದಾಗ ಒಂದು ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೀನಿ. ದುಬೈದಾಗ ನನ್ನ ಜೀವನದಾಗ ನೋಡಲಾರ್ದನ್ನು ನಾನು ನೋಡೀನಿ, ಆನಂದಿಸಲಾರ್ದನ್ನು ನಾನು ಆನಂದಿಸೀನಿ. ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನಂತ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಬೇಕು, ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಹೆಂಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನನಗೆ ದುಬೈ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದೆ. ಈಗ ನಾನು ವಾಪಸ್ ನನ್ನ ದೇಶ ಆದಂಥ ನನ್ನ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಹೊಂಟೀನಿ. ಆದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಶಿಸ್ತು ಇರಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಟ್ರ್ಯಾಕಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು, ನಾವು ಬರೀ ನನಗೆ ಆಗಲಾರ್ದನ್ನು ನಾನು ಮಾಡಿ ತೋರಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ರೂಢಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡುವಂಥ ಸಚಿನ್ ಸುತಾರ್ ಸರ್ಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅನೇಕ ಜನಗಳ ಹತ್ರ ಕೋಟಿಗಂಟಲೆ ದುಡ್ಡು ಇರ್ತದೆ, ಆದರೆ ದೇಶ ಸುತ್ತುವಂಥ ಯೋಗ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇರಲ್ಲ. ಆ ಯೋಗವನ್ನು ನನಗೆ ಕೋಟಿಗಂಟಲೆ ಹತ್ರ ಇರಲಿಕ್ಕಂದ್ರೂ ನನ್ನನ್ನು ದುಬೈ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ದುಬೈಯನ್ನು ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿದಂಥ ಸಚಿನ್ ಸುತಾರ್ ಸರ್ಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್.